नमस्कार मित्रांनो, झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे. कारण मित्रांनो, ह्या मालिकेमध्ये जो काही केसचा निकाल आहे तो अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. आणि जेव्हा आता सर्व काही पुरावे हातामध्ये घेऊन अर्जुन ही केस लढत असतो आणि अगदी ज्या क्षणांची सर्वजण वाट बघत असतात तो क्षण नेमकं सर्वांसमोर येणार आहे. कारण इतक्या दिवस साक्षी जेव्हा विटनेस बॉक्समध्ये उभं राहून जे काही खोट्या साक्षी देत होती त्या सर्व या अर्जुनने पुराव्यांची फ्लॉप करून टाकलेल्या असतात. परंतु आता जेव्हा खुनाच्या रात्री त्या रात्री साक्षीकडे 2 मोबाईल होते आणि जे काही मोबाईलचं लोकेशन असतं ते सुद्धा तिथेच दाखवल्याचा पुरावा सुद्धा अर्जुनने कोर्टाला दिलेला असतो. दुसरीकडे साक्षी ही किती जरी सर्वांसमोर सांगत असली की मी खून केलेला नव्हताच आणि मी त्या दिवशी त्या रात्री तिथे नव्हते, फक्त माझ्या मोबाईलचं जे काही लोकेशन आहे ते नेमकं तिथे का दाखवतंय हाच मला प्रश्न पडलेला आहे, असं जेव्हा ही साक्षी जी आहे ती कोर्टामध्ये जज साहेबांना सांगू लागते तेव्हा सायली आणि ही कुसुमताई दोघी खूपच खुश होतात आणि मधुभाऊ सुद्धा. परंतु प्रिया जी आहे प्रिया खूप टेन्शनमध्ये आलेली असते. कारण मित्रांनो, प्रियाची आता चांगलीच वाट लागणार असते. कारण ह्या केसमध्ये जरी पण ही साक्षी आणि प्रिया दोघी एकमेकींना साथ देत असल्या तरी पण जेव्हा आता तुम्हाला पण माहीतच आहे की कोर्टामध्ये जेव्हा आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये अर्जुनने बोलावून घेतलेलं असतं आणि अर्जुन जेव्हा या प्रियाला बोलतो की खरंच सांग नेमकं हा विलासचा खून केला कुणी होता, तू आणि साक्षीने मिळूनच केला होता, तेव्हा हा अर्जुन इतका काही चिडलेला असतो तेव्हा अर्जुन इतका चिडलेला बघून प्रिया ही खूप भडकते आणि एकाच क्षणामध्ये ही प्रिया लगेच सांगून टाकते की मी नव्हता खून केला, तर हा विलासचा खून जो आहे तो साक्षीने केला आणि तो मी बघितला. याच शब्दामध्ये सर्व जी काही केस आहे ती पलटलेली असते आणि सर्व जणांचं जे काही केसकडे लक्ष लागलेलं असतं तिथेच हा फायनल निकाल आज जाहीर होणार असतो. कारण या आपल्या प्रियाच्या तोंडातून सर्व सत्य बाहेर निघून गेलेलं असतं आणि जेव्हा प्रिया ही बोलते की हा जो काही खून झाला आहे तो ह्या साक्षीनेच केला आहे आणि मी फक्त बघितलेला आहे, असं जेव्हा ही तन्वी कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये उभी राहून जेव्हा साक्ष देत असते तेव्हा ह्या साक्षीच्या आणि ह्या महिपतच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. दोघांनाही सुचत नसतं की नेमकं आपण काय करावं. कारण आता खूप मोठा बॉम्ब ह्या प्रियाने इथे फोडलेला असतो आणि आता या प्रियाच्या तोंडातून जे काही सत्य बाहेर पडतात या साक्षीला मित्रांनो जन्मठेप होणार असते आणि या प्रियाला सुद्धा अगदी कठोरातली कठोर शिक्षा कोर्ट हे देणार असतं. इकडे नागराज आणि रविराज यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अजूनपर्यंत साक्षीने काही तोंड उघडलेलं नसतं, परंतु प्रियाने जर आज कोर्टामध्ये आपलं गुपित जे आहे ते आज जेव्हा कोर्टामध्ये उघड केलेलं असतं, आता साक्षी सुद्धा मित्रांनो काही गप्प बसणार नसते. साक्षी सुद्धा प्रिया ही तन्वी नसल्याचा खूप मोठा पुरावा इथे सर्वांना सांगणार असते आणि इकडे ह्या आपल्या साक्षीने आता ह्या प्रियाचं गुपित जे आहे ते उघडं करण्याचं ठरवलेलं असतं. कारण जेव्हा ही प्रिया कोर्टामध्ये बोलून गेलेली असते की हा खून जो काही केला तो मी केला नाही तर तो साक्षीने केला आणि मी बघितलं, हे साक्षीचं गुपित जेव्हा आता या तन्वीने ओपन केलेलं असतं, आता तन्वीचं गुपित सुद्धा ही साक्षी लवकरच ओपन करणार असते आणि त्यामुळे अर्जुन व सायली तर खूपच खुश होणार असतात. परंतु इकडे सुभेदार कुटुंब आणि इकडे ही आपली कुसुमताई आणि मधुभाऊ सुद्धा तितकेच खुश होणार असतात. कारण मित्रांनो, इतक्या दिवस ही प्रिया जेव्हा सायली बनून खोटं जिंकण्याचा जो काही प्रयत्न करत असते तो आज सर्व ओपन होणार असतो. कारण रविराजांची मुलगी ही तन्वी नाही आहे आणि ही जी काही खोटी बनून त्या आपल्या रविराजांच्या घरात राहत असते ते सुद्धा सर्व सत्य लवकरच आता ही साक्षी सर्वांसमोर आणणार असते. त्यानंतर अर्जुन आता पुन्हा या आपल्या प्रियाला जेव्हा विचारत असतो की खरंच सांग प्रिया, तू जेव्हा या साक्षीने गोळी झाडली तेव्हा बघितली होतीस का? तेव्हा प्रिया बोलते की हो, मी फक्त बघितले होते परंतु मी काही केलं नाही, असं रडून रडून ही प्रिया आता कोर्टासमोर अर्जुनला सांगत असते. आणि तेव्हा मात्र साक्षीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण साक्षीचा खरा चेहरा या प्रियानेच आता कोर्टामध्ये सर्वांसमोर आणून दाखवलेला असतो. आणि त्याच वेळेस आता हा अर्जुन जो आहे तो आपल्या ह्या जज साहेबांना बोलतो की मिलॉर्ड, बघितलं ना तुम्ही सर्व सत्य काय समोर होतं आणि काय नाही. बघा तुम्ही ह्या दोघींच्या तोंडातून कसं सत्य आता बाहेर पडतंय. बघा किती जरी यांनी इतक्या दिवस खोटे पुरावे दाखवले, कोर्टाची सर्व काही फेर तपासणी करली, तरी सुद्धा आज सर्व सत्य यांच्या तोंडातूनच आपल्याला ऐकायला मिळतंय, असं अर्जुन आता ह्या
जज साहेबांना सांगू लागतो. अर्जुन आणि सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो. इकडे अर्जुनचे आई बाबा असतात ते सुद्धा खूप खुश असतात, कारण इतक्या दिवसापासून अर्जुन हा केस लढत असला. शेवटी तिचा जो काही निकाल आहे तो या अर्जुनच्या बाजूने लागल्यामुळे आता अर्जुनचे आई बाबा सुद्धा तितकेच खुश असतात. दुसरीकडे आता जेव्हा ही प्रिया या साक्षीचं गुपित जेव्हा कोर्टात ओपन करते तेव्हा मित्रांनो साक्षी सुद्धा आता जज साहेबांना बोलते की जज साहेब, मला सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, कारण ही प्रिया बनून जी काही या रविराजांच्या घरी तन्वी म्हणून राहते तर ही मुलगी तन्वी नाहीच आहे, असं जेव्हा ही साक्षी आता ह्या सर्वांसमोर सांगत असते तेव्हा सायली आता ह्या आपल्या प्रियाकडे आणि साक्षीकडे बघते आणि लगेच ह्या रविराजांसमोर जाते आणि बोलते की बघा रविराज, बघा काय चालू आहे, बघा एकमेकींचं गुपित कसं उघडं करतात या दोघीजणी, असं ही सायली आता रविराजांना बोलत असते. तेव्हा रविराज बोलतात की थांब सायली थांब, तो आता सर्वच सत्याचा उलगडा एकदाचा होऊ देच, असं पण रविराज ह्या आपल्या सायलीला बोलत असतात आणि अर्जुन तर तोंडालाच हात लावतो. दुसरीकडे आता ही ॲडव्होकेट दामिनी जी तिथे वकील म्हणून बघत असते की केस तिने हँडल केलेली असते, ती आपल्या तोंडात बोट घालते आणि बोलते की काय आहे हे सत्य, इतक्या दिवसांपासून यांनी एवढं सत्य लपवलं आणि मला ही केस लढायला लावतात, असं म्हणत ही दामिनी देशमुख जी आहे ती सनकन या साक्षीच्या एक जोरात तोंडात ठेवून देते आणि बोलते की लाज नाही वाटत का खोटं बोलायला, तुम्हाला जर असं खोटं वागायचं होतं तर मला ही केस तुम्ही कशाला हँडल करायला दिली, कशाला मला तोंडावर पाडलं, असं सुद्धा ही दामिनी या साक्षीचं थोबाड फोडते आणि तिला सर्वांसमोर बोलत असते. बघा मित्रांनो, साक्षीची आता एकीकडून हार तर झालेली आहे, परंतु दुसरीकडून सुद्धा दामिनीचा मार ह्या साक्षीला खावा लागलेला आहे आणि महिपत तर आता नुसता खाली बघत असतो, कारण महिपतवर सुद्धा आज काय वेळ आली तर ह्या प्रियामुळे आली, असं महिपत आपल्या मनाशी बोलत असतो आणि सर्व पितळ ह्या प्रियाने उघडं पाडलं असं सुद्धा महिपत आपल्या मनाशी बोलतो. मधुभाऊ आणि सायली खूप खुश झालेले असतात, कारण मित्रांनो बिचाऱ्या मधुभाऊंवर जो काही विलासच्या खुनाचा आरोप इतक्या दिवस लावण्यात गेला होता आणि बिचाऱ्या मधुभाऊला इतके दिवस जी काही पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागलं होतं केवळ ह्या प्रियाच्या खोटारडेपणामुळे, हे सर्व मधुभाऊंना सहन करावं लागलेलं असतं. त्यामुळे मधुभाऊ या प्रियावर खूपच चिडलेले असतात आणि जी माझी सायली तन्वी आहे आणि ही तन्वी बनून जी काही खोटी रविराजांच्या भावनांशी खेळली हे सुद्धा आता सायलीला खपत नसतं. सायलीला खूप राग आलेला असतो, कारण रविराज किल्लेदार यांच्या भावनांशी खेळणारी ही तन्वी इतकी खोटारडी वागेल हे सुद्धा सायलीला तिचा विश्वास बसत नसतो. परंतु सर्व सत्य समोर आल्यामुळे आज खूप मोठ्या सत्याचा उलगडा इथे दाखवलेला आहे. ज्यावेळेस इकडे आपली ही तन्वी बोलायला जाते त्यावेळेस सायली बोलते की बाद झालं तन्वी, तुझे अजिबात पोपटासारखे बोलणे बंद कर, आजपर्यंत तू हेच केलं, परंतु बाद झाली, संपली तुझी नाटकं, झाला तुझा पर्दाफाश, अजिबात एक शब्दसुद्धा मी ऐकून घेणार नाही, असं सायली ही या तन्वीला बोलत असते. आणि त्याच वेळेस जज साहेब आता निकाल जाहीर करतात की साक्षीला आता जन्मठेप होणार आहे आणि या प्रियाला सुद्धा शिक्षा होणार आहे आणि मधुभाऊंची अगदी निर्दोष सुटका होणार असल्याचं जज साहेब जेव्हा आपला निर्णय देतात तेव्हा प्रियाची तर पूर्णपणे वाट लागलेली आहे, कारण मित्रांनो आता प्रियाला एकीकडून ह्या किल्लेदार सुद्धा हाकलून देणार आहेत आणि दुसरीकडून साक्षीचं सत्य समोर आणल्यामुळे साक्षीने प्रियाचं सत्य समोर आणलं आहे. तर बघूयात नेमकं काय होतंय ते. तर मित्रांनो, ठरलं तर मग ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.